आमी म्हजो फ्लॅट हो ही स्कीम आज लॉन्च करता आनी म्हजो फ्लॅट ही स्कीम लॉन्च करता आसतना वीच इज रिलेटेड टू द 3 डिपार्टमेंट. एक इज एन कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट, सेकंड रेव्हेन्यू डिपार्टमेंट एंड थर्ड इज द लॉ डिपार्टमेंट. ही 3 डिपार्टमेंटां मेळून आमी सुटसुटीत रित्या लोकांक ज्यो हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटीज आसात किंवा ज्या बिल्डरांनी बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट केल्या, लोकांक फ्लॅट एग्रीमेंट बेसिसाचेर दिल्या आनी गेली 30 वर्सां 40 वर्सां ते आतां डेलिबरेटेड कंडिशनान आयल्या, तांकां रिडेवलपमेंट ते फ्लॅट करपाक मेळना. वेरियस इश्यूज. एक तर त्यांचो लँड ओनर जो आहा तेणी क्लियर टायटल करूंक नासलें. दुसरें, एकदां डेवलपरूच आत्तां अस्तित्वात ना, खंय तरी सोडून गेलो. हाज्या खातीरूय बी तांकां सगळ्या जाणांक प्रॉब्लेम येत आसा. म्हणजे डेवलपर आनी लँड ओनर हाज्या मदलो डिस्प्यूट सुद्दां तांकां परत आपली बिल्डींग रिनोवेट करपाक मेळना. म्हणून सरकारान ह्या तिनूय डिपार्टमेंटाच्या कंबायन मेळून म्हजो फ्लॅट ही स्कीम आज कॅबिनेटात पास केली आनी प्रत्येकाक आपलो जो फ्लॅट आसा हो आपल्या नांवार जावचो आनी आपल्याक जर रिडेवलपमेंट करपाक जाय आसत जाल्यार ती जमीन ताच्या सोसायटीच्या नांवार जावची. आनी ताका लागून 3 कडेन तांकां फायदो मेळटलो. एक म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटींतल्यान जेंच्यांनी हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटी करूंक ना तेंच्यांनी आपली हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटी करची. आनी ज्या हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटी कडेन लँड जर तेज्या ओनराच्या नांवार ना जाल्यार लँड ओनराच्या जाग्यार गव्हर्मेंट कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटाचो ऑफिसर वील स्टेप इन. ही वील सायन बिहाफ ऑफ द लँड ओनर आनी ती लँड ही त्या हावजींग कॉपरेटिव्हच्या सोसायटीच्या नांवार जातली. इन केस इफ एनी डिस्प्यूट बिटवीन द लँड ओनर आनी डेवलपर आसत जाल्यार तो डिस्प्यूट हो तेंच्यांनी वेगळ्या पद्दतीन दिवन आपलो रिजॉल्व करचो कॉपरेटिव्ह आमच्या डिपार्टमेंटा कडेन. बट तो जेंच्यांनी फ्लॅट घेतल्या हे लोक सफरड जावचे न्ही हाज्या खातीर करतले. आनी ही रजिस्ट्रेशन फीज सुद्दां तांकां वन टायम रजिस्ट्रेशन फीज इन अ सोसायटी इज 1000 ओनली. 10,000 in registration department it is 10. In registration department it is a 10,000. तांकां वन टायम फीस उरतली, ताती तांकां वेगळे आनीक पयशे भरपाची गरज ना. सो दॅट लँड जी आसा ही त्या हावजींग कॉपरेटिव्हच्या नांवार जातली. अगेन मागीर दे कॅन गो फॉर द फर्दर रिडेवलपमेंट ऑफ देयर फ्लॅट हातूंतल्यान वचूं शकता. हातूंतल्यान आमी तांचो कन्वेयन्स डीड जो आसा डीम कन्वेयन्स जातलो आनी स्टॅम्प ड्युटी तितून आमी चेंजीस करून तांकां सिर्फ फक्त 1000 रुपीज वो तेंच्या कडल्यान स्टॅम्प ड्युटी चार्जीस जे आसा पळय न्हू हे कलेक्ट करतले. त्या खातीर तांकां कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटाचो बेनिफीट मेळटलो. स्टॅम्प ड्युटी तितून आमी बदल केला आनी फक्त 1000 रुपया केला आनी रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटान तांकां वन टायम रजिस्ट्रेशन करून फक्त तेंच्यांनी 10,000 रुपीज रजिस्ट्रेशन करपाचें आनी फ्लॅट हो आपल्या नांवार करूं येता. ड्युटी वेगळी वेगळी हय, स्टॅम्प ड्युटी जी आहा पळय ती वेगवेगळी आहा. म्हणजे इट इज इन द नोटिफिकेशन तेजो रोखडोच येतलो. कोस्टल आनी मेन सिटीज ही एक कॅटेगरी. ताज्या उपरांत बी कॅटेगरींतल्यो सिटीज म्हणजे म्युन्सिपालिटीज लायक सांगे, केपें, बिचोलीम अश्यो म्युन्सिपालिटीज. आनी सी कॅटेगरी इज एन रिमोट विलेजीस. तांकां एकदम कमी आसतली. तेजो नोटिफिकेशन रोखडो सरकार काडटले. त्या अनुसार तांकां स्टॅम्प ड्युटीज जी आहा पळय न्हू ती पे करची पडटली. बट हातूंतल्यान एक समाधान जातलें, ज्या गोंयकारांनी 30 वर्सां पयलीं 40 वर्सां पयलीं जे फ्लॅट घेतलेले आज ते परत म्हणजे सामके पाड कंडिशनान आसा, तांकां बांदपाक परत मेळना. हांकां तेजो खूब मोठ्या प्रमाणांत फायदो जातलो. त्या खातीर समेस्त म्हाका गोंयकारांक रिक्वेस्ट करीन दिसता की जेंच्यांनी हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटी करूंक ना तांच्यांनी बेगिनात बेगीन करच्यो. रेरा येवच्या पयलींचे सगळे प्रॉब्लेम आसतले. हेका आमी स्पेसिफीक नोटिफिकेशन आयल्या उपरांत ताका पिरियड आसतलो. विदीन दॅट पिरियड तांच्यांनी हे सगळें कंप्लीट करून घेवचें पडटलें. दे विल गेट दीस बेनिफीट फॉर ऑल. हे आतां सगळ्या जाणांक तेजो बेनिफीट मेळटलो. तेजो पयलो रिडक्शन इन द स्टॅम्प ड्युटी फॉर द युनिलॅटरल डीम कन्वेयन्स हो पयलो अमेंडमेंट आमी आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या वतीन हाडला. फॉर द amendment for the section 4 and article 5 in the article 48 of the scheduled 1A of the Indian stamp duty of the 1892 as in force of the state of Goa. हो दुसरो अमेंडमेंट हाडलेलो आसा. आनी ताजो जो तिसरो अमेंडमेंट आसा इट इज अमेंडमेंट टू द कॉपरेटिव्ह सोसायटी एक्ट 2001. हातूंत तिसरो अमेंडमेंट हाडला. हे 3 अमेंडमेंट वांगडात हाडून म्हजो फ्लॅट ही स्कीम आयच्यान आमी लॉन्च केल्या. तेजी नोटिफिकेशन 2 दिसाच्या भितर पब्लीश करतले. ऑर्डिनन्स काडटले. वयतलो ताज्या उपरांत एसेंब्लीन वयतलो. ओके. दुसरो सांगलो तुका हांवें तो हे कॉपरेटिव्ह तिसरो कॉपरेटिव्ह
दुसरो जो सांगलो तो हे आपलो स्टॅम्प ड्युटी इंडियन स्टॅम्प एक्टाच्या नुसार त्यांच्या हावजिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीन सर माझा फ्लॅटसाठी किती लाभार्थी असतील असं राज्यात? आत्ता म्हज्यान सांगून नजो की कितले लाभार्थी आसतले ते, बट हजारांनी आसतले हांव नक्की सांगूं शकता. कारण त्या हजारांनी लाभार्थ्यांनी कितल्या जाणांनी फुडें येवन जांकां बेगीन हें करपाक जाय, आपलो फ्लॅट आपल्या नांवार करून घेवपाक जाय, तांच्यांनी जाता तितके बेगीन, कारण ताका विंडो पिरियड एका पळय अजून आमी नोटिफाय करूंक ना, एका वर्साचो किंवा 2 वर्साचोच दितले. तितक्या जाणांनी बेगिनात बेगीन एप्लाय करपाचें, लँड आपल्या नांवार करून घेवपाची किंवा बिल्डराचे डिस्प्यूट आसत जाल्यार करपाचें. कारण ऑलमोस्ट आमी पळयता चडशे फ्लॅट जे आहा पळय न्ही, म्हणजे चडश्यो बिल्डिंग्स बांदलेल्यो आहा पळय न्ही, आनी जुन्यो बिल्डींग रेराच्या पयलींच्यो ह्यो अशाच पद्दतीच्यो आसा. एक तर त्या लँड ओनरान तांकां टायटल क्लियर करून दिवंक ना, नाजाल्यार बिल्डर बांदला तेणी टायटल क्लियर करून दिवंक ना, फक्त एग्रीमेंटाचेर आसा, तांकां रिसिप्ट दिल्या वेगवेगळे. बँकेनी सुद्दां तेन्ना फक्त एग्रीमेंटाचेर तांकां लोनां दिल्लीं आसा. फ्लॅट तेंच्या बाकीचो पेपर एज सच, डॉक्युमेंट एज सच तेंच्या नांवार कांयच ना. 2500 हावजिंग सोसायटी आसात. हय 2500 हावजिंग सोसायटीज आहात. म्हणजे हाज्या वयल्यान फिक्स जालें की ह्यो तरी कन्फर्म आसतलें की ह्या 2500 हावजिंग सोसायटीक हे 25,000 जाले. 25,000 फ्लॅट जाले. म्हणजे एके हावजिंग सोसायटीन 10 फ्लॅट धरले जाल्यार, आनी ताज्या भायर सोसायटी करिनासलेले कितले आहा. थँक्यू. सोसायटी फॉर्म करपाक केलें न्ही सर, सो गव्हर्नमेंट कितें म्हणटा की बिल्डर ना जाल्यार प्रॉपर्टी ओनर तेंचे कडल्यान एनओसी हाड म्हणटा, आनी ते खूबदां अशें जालें की ते दिवपाक रेडी ना. नॉट देयर नाव. आतां तुका आमी 10 जाण फ्लॅट ओनर आसात, हे आमचो फ्लॅट, ही आमची बिल्डींग, तुमकां तांची एनओसी लागची ना, बिल्डराची लागची ना, आनी तेंच्यांनी हेजीय लागची ना. तेंच्यांनी आपल्या 10 जाणांच्या भितर सोसायटी फॉर्म करपाचें आनी तेंच्यांनी सोसायटी एका दिवपाचें. आमी ती विदीन अ शॉर्ट स्पॅन ऑफ अ टायम आमी रजिस्टर्ड 15 दिसाच्या भितर आमी ताका रजिस्टर्ड करून दितले. ओके.